चला तर व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. ओके, चला पहिला प्रश्न आहे. बघा, इथे मी पर्याय दिले नाही आहेत. ओके, बाकी प्रश्न दिलेत पण पर्याय दिले नाहीत. परीक्षेत पर्याय विचारतात. ओके, इथे मी पर्याय दिले नाही आहेत, त्यांचे डायरेक्ट उत्तर देतो. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांच्या घटत्या सीमांत विविधतेच्या नियमानुसार पैशांची सीमांत विविधता काय आहे? स्थिर असते. देणार आहे स्थिर. ओके, बघा, पैशाची सीमांत विविधता कधीही शून्य होत नाही. ओके, नंतर आहे सार्वजनिक उत्पन्नात वाढ करण्याची गरज निर्माण होते. कारण का? तर सार्वजनिक खर्च. ओके, आता बघा, जेव्हा वस्तूच्या किमतीत झालेल्या बदलामुळे एकूण खर्च होतो तेव्हा ती जास्त लवचिक मागणी असते. म्हणजे एकूण खर्च वाढतो किंवा त्याच्यात वाढ होते तेव्हा ती जास्त लवचिक मागणी असते. सत्यस्थितीत केंद्रीय सांख्यिकीय संघटना दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न व इतर सांख्यिकीय माहिती संकलित करून प्रकाशित करते. तर इथे केंद्रीय सांख्यिकीय संघटना येईल. भारताचा बराचसा व्यापार हा समुद्र मार्गाने होतो. येथील समुद्र. ओके, नंतर बघा, तुम्हाला परीक्षेत पर्याय देतात. ओके, मी इथे पर्याय दिले नाही आहेत. बघा, आकडेवारीचा उपयोग दीर्घकाळ अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी केला जातो. तर इथे राष्ट्रीय उत्पन्न. ओके, राष्ट्रीय उत्पन्न. इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाल्यामुळे मागणीत वाढ होणे म्हणजे मागणीतील वृद्धी. आता मागणीतील वृद्धी ही संकल्पना काय ती तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. ओके, जास्त काही नाही, तर थोडक्यात 2-3 पॉईंट त्याचे एक्सप्लेनेशन करतो साध्या सोप्या शब्दात, जसं तुम्हाला पटकन समजेल अशा शब्दात ते एक्सप्लेनेशन करतो. तर इथे रिकामी जागा, इथे काय येणार? इतर परिस्थिती प्रतिकूल बदल झाल्यामुळे. ओके, अनुकूल किंवा अनुकूल बदल, प्रतिकूल नाही, अनुकूल बदल झाल्यामुळे मागणीतील वृद्धी होते. मग त्यात सवयी असतील, फॅशन असेल, उत्पन्न असेल, इत्यामध्ये अनुकूल बदल होते तेव्हा मागणीतील वृद्धी होते. ओके, आता मागणीतील वृद्धी हा मागणीचा जो मागणी वक्र आहे तो उजवीकडे स्थलांतरित करून दर्शवले जाते. मागणीतील वृद्धी ही जो मागणी वक्र आहे तो उजवीकडे स्थानांतरित करून दर्शवली जाते. ओके, आता मूळ वर्षला रिकामी जागा असे वर्षही म्हटले जाते. बघा, मूळ वर्षात इथे काय म्हटलं आहे? मूळ वर्षाला संदर्भ वर्ष सुद्धा म्हटले जाते. तर मूळ वर्ष म्हणजे काय? तर ज्या वर्षाच्या तुलनेत बदल म्हटले जातात. आता समजा एक उदाहरण घेऊया. समजा उदाहरण घेऊया. समजा काय घेऊया आता उदाहरण? धरून चला, जर समजा मी चालू वर्ष आहे, त्या चालू वर्षातील व्यवसायातील उलाढालाची तुलना मी समजा 2016 या वर्षाबरोबर केली किंवा 2015, कोणतेही वर्ष धरूया, 2015 धरूया, या वर्षाबरोबर केली, तर ते काय आहे? मूळ वर्ष. म्हणजे तर समजा मी आपल्या चालू वर्षातील व्यवसायातील उलाढालाची तुलना 2015 या वर्षाबरोबर केली आहे, म्हणजेच त्याला मूळ वर्ष असे म्हटले जाते. म्हणजे ज्याच्याशी तुलना केली जाते ते मूळ वर्ष, यालाच संदर्भ वर्ष असेही म्हटले जाते. ते काय येणार आहे? संदर्भ. ओके, उदाहरण दिले त्यामुळे तुम्हाला ही संकल्पना समजलीच पाहिजे आणि समजेलच. भारत सरकारच्या प्रत्येक अंदाजपत्रकात रिकामी जागा अंदाजपत्रके दस्तऐवजाद्वारे सार्वजनिक वित्त व्यवहारांच्या तपशिलांचे वर्णन करतात. तर तिथे तुम्हाला पर्याय दिले असतील 1, 3, 5, 7. तर 7, इथे 7 अंदाजपत्रके दस्तऐवजाद्वारे सार्वजनिक वित्त व्यवहारांच्या तपशिलांचे वर्णन करतात. ओके, आता 2016-17 भारताच्या
आयातीतील खतांचा हिस्सा कितीपर्यंत घटला? 1.3 ओके टक्क्यापर्यंत तो घटलेला आहे. ओके बघा, पेट्रोलियममध्ये आयातीचा मोठा हिस्सा पेट्रोलियमचा आहे, तर निर्यातीतील मोठा हिस्सा हा अभियांत्रिकी वस्तूंचा आहे. ओके तर आयातीतील किती घट झाली 2016-17 तर 1.3% ती तो खताचा जो हिस्सा आहे तो घटलेला आहे. ओके हां ते 1990 खतांचे आयातीतील खतांचे प्रमाण 1990-91 किती होते? तर 4.1 होते. ओके 4.1% होते आणि ते 2016-17 1.3% ते घटले आहे. आता बघा, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र, तिथे तुम्हाला पर्याय दिले असतील. सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, 1 व 2 बरोबर आहे, किंवा काही पर्याय दिले असतील तिथे तुम्हाला, किंवा विभाजन पद्धत, राशी पद्धत, तिथे पर्याय दिले असतील. तिथे स्थूल अर्थशास्त्र. ओके स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. मग त्यात समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, जसे एकूण उत्पादन, एकूण उपभोग, एकूण मागणी, म्हणजे त्यांची व्याप्ती अमर्याद आहे म्हणून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. ते राष्ट्रव्यापी समस्येशी निगडीत आहे. वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते त्याला पुनर्निर्यात व्यापार म्हणतात. म्हणजे एखादा देश समजा वस्तूची आयात करतोय. हां एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला सहज समजेल. ओके समजा इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्या समजा इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले, तर तो काय आहे? पुनर्निर्यात व्यापार आहे. कारण वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया केली आहे आणि ती निर्यात केली आहे म्हणून तो पुनर्निर्यात व्यापार आहे. ओके अंतिम उत्पादनाचे मूल्य वजा आदानाचे मूल्य. ओके तर ते आहे वर्धित मूल्य किंवा मूल्यवृद्धी. ओके तुम्हाला दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय दिला जाईल. समजा वर्धित मूल्य असलं तरी बरोबर आहे, वर्धित मूल्य असलं तरी बरोबर आहे आणि मूल्यवृद्धी असलं तरी बरोबर आहे. इथे मी फक्त पर्याय दिले नाहीत, परीक्षेमध्ये पर्याय दिले जातात. म्हणजे तो प्रश्नच असतो, योग्य विधान पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ओके आता आता बघा, अनुभव येणाऱ्या वस्तू. तर हा अनुभव म्हणजे जीवनावश्यक वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू. ओके इथे उत्तर आहे जीवनावश्यक वस्तू. ते कसं काय ते तुम्हाला सांगतो. ही संपूर्ण अलौकिक मागणी दर्शवतं. जीवनावश्यक वस्तू असणारी मागणी ही संपूर्ण अलौकिक मागणी असते. ओके जसं की समजा मिठाला असणारी मागणी ही संपूर्ण अलौकिक मागणी आहे. ओके म्हणजे त्यात तांदूळ आले, गहू आले, कपडे आले, ह्यांची काय मागणी, जी जीवनावश्यक वस्तू आहे त्यांची मागणी संपूर्ण अलौकिक असणार आहे. आता या अर्थशास्त्रज्ञाने कर भरण्याचे 4 नियम सांगितले. तिथे तुम्हाला पर्याय दिले असतील. मी पुन्हा सांगतोय, तुम्हाला परीक्षेत ते पर्याय दिले असतील, तुम्ही फक्त त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे. मग त्यात पर्याय काय असतील धरून चला. प्राध्यापक फिंडले शिराज, ॲडम स्मिथ असेल, अल्फ्रेड मार्शल असतील, ह्यू डाल्टन असेल, तर त्यापैकी योग्य पर्याय आहे ॲडम स्मिथ. ओके तर याचं उत्तर आहे ॲडम स्मिथ. यांनी कराची 4 तत्वे सांगितली. ती कराची 4 तत्वे कोणती आहेत ते थोडक्यात तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. म्हणजे तुम्हाला जर समजा असा प्रश्न येऊ शकतो की ॲडम स्मिथ यांनी सांगितलेल्या
कराची 4 तत्वे त्यात पर्याय दिले असतील तर ती कोणती? मग त्यात समजा 2 पर्याय चुकीचे दिले असतील, 2 पर्याय बरोबर दिले असतील, त्यात योग्य पर्याय निवडून ते आपल्याला विधान किंवा तो पर्याय निवडून उत्तर पूर्ण करायचं आहे. आता तिथे समजा असे की 4 तत्वे आहेत. हां बरोबर. तत्वे सांगितली. एक निश्चितीचे तत्व, सोयीस्करतेचे तत्व आणि काटकसरीचे तत्व, समता किंवा समानतेचे तत्व. ओके, ही 4 तत्वे आहेत. त्यात समजा तुम्हाला 3 पर्याय बरोबर दिले असतील, एक चुकीचा दिला असेल तर ॲडम स्मिथनी सांगितलेल्या तत्वांपैकी हे तत्व नाही आहे. मग ते मी आता सांगितले तत्व आहे की समता किंवा समानतेचे तत्व, निश्चितीचे तत्व, सोयीस्करतेचे तत्व आणि काटकसरीचे तत्व. हे पर्याय दिले असतील किंवा 3 पर्याय दिले असतील, एक चुकीचा असेल. असा प्रश्न असेल की ॲडम स्मिथने सांगितलेली कराची तत्वे यापैकी हे तत्व चुकीचे आहे किंवा हे तत्व नाही, तर तो पर्याय निवडून ते विधान पूर्ण करायचं. ओके, उद्याचा व्हिडिओ हा तर्कविधाने यावर अपलोड होईल. ओके.